नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये आता चक्क बबलूने सांडलेली ऐश्वर्याची पावडर जी ऐश्वर्या अमृताच्या दुधात टाकत होती आणि अमृताला बाळ होऊ नये म्हणून आता ती घालत असलेली पावडर जेव्हा बबलूकडून सांडते आणि त्याच वेळेस आता इमोशनल झालेली एक्साइटेड झालेली ऐश्वर्याचा आता कावा सारंग कसा ओळखतो आणि लगेच आता ती पावडर टेस्ट सॅम्पलसाठी आता हॉस्पिटलमध्ये सारंग कसा पाठवतो आणि त्यानंतर आता इकडे सावलीने मोठ्या हुशारीने आता अमृताची पावडर बंद केल्यानंतर इकडे आता अमृताची पावडर बंद केल्यानंतर लगेच आता अमृताला कसे प्रेग्नन्सीचे डोहाळे लागतात आणि उलट्या होऊ लागतात क्षणी अमृता प्रेग्नंट असल्याचे सत्य हॉस्पिटल जाऊन कसे समोर येते आणि त्यानंतर आता सारंग हा जेव्हा आता त्या पावडरचा टेस्ट रिपोर्ट तिलोत्तमाला दाखवतो आणि त्या टेस्ट रिपोर्टमध्ये गर्भ राहू नये म्हणून त्या पावडरमध्ये असलेले टॉक्सिक घटक जेव्हा आता तिलोत्तमाला समजतात त्याच वेळेस आता ताबडतोब आता तिलोत्तमा रागाने ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्याची प्रेग्नन्सी टेस्ट करून ऐश्वर्या कधीच मूल होऊ शकत नाही हे सत्य आता जेव्हा तिलोत्तमासमोर येते आणि हे सगळं ऐश्वर्याने मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलू नये, आपल्याला मूल होणार नाही तर दुसऱ्याला सुद्धा मूल होऊ द्यायचं नाही असे ठरवून आपलं महत्त्व तसंच ठेवण्यासाठी हे सगळं ऐश्वर्याने केल्याचे सत्य ज्या वेळेस आता तिलोत्तमासमोर येते त्याच वेळेस आता चाबूक काढून भयानक सत्याने लालबुंद झालेली पिसाळलेली तिलोत्तमा कशी ऐश्वर्याची मेंदळ्यांच्या घरातून हकालपट्टी करते आणि सावलीने मोठ्या हुशारीने अमृताचे औषध बंद करून मेंदळ्यांच्या घरचा पाळणा हलवल्यामुळे तिलोत्तमा आता कशी सावलीला शाबासकी देते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की आता ऐश्वर्याने अमृताच्या दुधातून आता पावडरचा डोस दोनदा वाढवलेला असतो, डबल केलेला असतो. काही जरी झालं तरी आता अमृता प्रेग्नंट राहू नये यासाठी आता दिवसातून 2 वेळा ऐश्वर्या ही अमृताला दुधामधून पावडर देत असते. म्हणजे आता अमृताचा विषय कायमचा खल्लास होईल आणि अमृताची सिस्टीम एवढी वीक होईल की ती प्रेग्नंट राहूच शकणार नाही आणि असा विचार करून रेग्युलरपणे आता ऐश्वर्या ते दूध अमृताला देत असते. इकडे मात्र आता ऐश्वर्याला तिच्या डोळ्यात सलत असते ती सावली आणि त्यासाठी आता ऐश्वर्याचे प्रयत्न देखील चालू असतात. हा सारंग वेडा झालाय, मूर्ख मुलीसाठी वारीला काय जातो, त्या मुलीच्या आईबाबांना कावडीमध्ये काय घेतो, हे सगळं काय चाललंय मॉम असे आता ऐश्वर्या तिलोत्तमाला मध्ये घालून सावलीला दूर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि एक दिवस ही मुलगी या सारंगच्या ताब्यातून सगळी काही प्रॉपर्टी वगैरे हिसकावून घेईल आणि त्यानंतर ना मॉम हा सारंग आपल्याला घराबाहेर देखील काढायला मागे पुढे बघणार नाही, केवळ या मुलीच्या सांगण्यावरून आणि माझ्या मैत्रिणीची सुद्धा हीच गत झाली असे ऐश्वर्याने तिलोत्तमाला सांगून तिलोत्तमाला भडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही करून या मूर्ख मुलीला तिलोत्तमाच्या नजरेतून उतरवायचं आणि सारंगपासून लांब घेऊन जायचं आणि सारंग तर आता तिच्या अगदी जवळ आला आहे. या मुलीने काही पराक्रम वगैरे केला तर मेंदळ्यांचा पाळणा देखील हलू शकतो असा विचार आता ऐश्वर्या करते आणि त्याच वेळेस एक भयानक घटना घडलेली असते आणि ती घटना म्हणजे आता बबलू हा किचनमध्ये गेलेला असतो आणि काहीतरी घेण्याच्या बहाण्याने बबलू आता किचनमध्ये जाताच ऐश्वर्याने त्या किचनमध्ये ठेवलेल्या पावडरला आता बबलूचा धक्का लागतो आणि पटकन तो पावडरचा डब्बा खाली सांडतो आणि लगेच त्यामधली सगळी पावडर आता खाली जमिनीवर सांडलेली असते आणि झालेला असतो तो घात. बबलू म्हणतो की बापरे, अरे ऐश्वर्या वहिनीने ही पावडर अमृताला देत होती आणि औषधाची पावडर होती कशी तरी. घाबरतच आता पटकन बबलू बाहेर अमृताकडे येतो आणि अमृता म्हणते काय झालं रे बबलू, तर बबलू म्हणतो की अमृता वहिनी, ऐश्वर्या मॅडम तुम्हाला जी पावडर देत होती ती माझ्याकडून सांडली. आता अमृताला धक्का बसतो. अमृता विचार करते की आत्तापर्यंत या ऐश्वर्याने आपल्यासाठी काय काय नाही केलं आणि खूप मुश्किलीने तिने तिच्या डॉक्टरांकडून ही पावडर आणली होती आणि बबलूने ती देखील आता खाली सांडवली. आता मी पावडर कशी घेऊ, औषधं कशी घेऊ, आता ना माझं काही खरं नाही. आणि त्याच वेळेस आता सावली सगळेजण तिथे
हॉलमध्ये आलेल्या असतात. ऐश्वर्याही तिथे येते आणि अमृताच्या डोळ्यात आता पाणी आलेलं बघून ऐश्वर्या म्हणते की अमृता वहिनी काय झालं, रडतेस का तू असं? सावली देखील आता अमृतासमोर येते आणि म्हणते की अमृता वहिनी काय झालं, अहो मला सांगा ना. तेवढ्यात बबलू म्हणतो मी सांगतो. आणि अमृता वहिनीला औषधामधून जी ऐश्वर्या मॅडम पावडर देत होत्या ना, ती माझ्याकडून सांडली. ते ऐकताच आता ऐश्वर्या भडकते. रागाने ऐश्वर्याचा चेहरा लालबुंद पडतो. ऐश्वर्या बबलूकडे बघते आणि म्हणते की बबलू, अरे तुला काही अक्कल आहे का? तू काय करायला गेलास होतास तिथे आणि कशी ती पावडर खाली सांडली? ऐश्वर्या आता बबलूवरती एवढी हायपर झालेली असते आणि एवढी एक्साईट झालेली असते की ती पावडर एवढी तिच्यासाठी महत्त्वाची आहे हेच ती दाखवून देत असते. ते बघताच आता सोहम म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, पण असं त्या पावडरमध्ये आहे तरी काय? तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते आहे, स्पेशल आहे त्या पावडरमध्ये. आणि लगेच आता ऐश्वर्या भानावर येते. ऐश्वर्याच्या तोंडातून शब्द पडलेले असतात. सारंग, सावली सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात. बबलू म्हणतो सांग ना ऐश्वर्या वहिनी काय आहे, एवढी का तू घाबरलीस? जी पावडर आत्तापर्यंत तू अमृता वहिनीला देत होती, अमृता वहिनीला मूल व्हावं, ती प्रेग्नंट राहावी यासाठी तू तुझ्या डॉक्टरकडून ती आणली होती. एवढे दिवस झाले तुझी पावडरची काय कमाल आहे? तिने काहीच परिणाम दाखवलेला नाही आणि तू एवढी हायपर कशाला होतीस? आता ऐश्वर्याचा मात्र चेहरा पडतो. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, अरे प्रयत्न चालू आहेत ना. अचानक जरी असे औषध बंद केले आणि पुढे जर काही उलटे परिणाम झाले तर काय करायचं? कळतं का रे तुला सोहम? आणि ऐश्वर्या म्हणते अमृता वहिनी ठीक आहे, मी तुला दुसरी पावडरची अरेंजमेंट करते. आता ऐश्वर्या निघून जाते. इकडे मात्र सावली सारंगला ऐश्वर्याचा संशय आलेला असतो आणि एवढी ऐश्वर्या काहीतरी त्या पावडरमध्ये स्पेशल असल्याचं का दाखवत होती? आता सारंग देखील विचारात पडतो. पण आता मात्र हुशार सावलीला ऐश्वर्याचा संशय येतो. सावली म्हणते की अमृता वहिनी, मला एक तुम्हाला महत्त्वाचा सल्ला द्यायचा आहे. अहो तुमचं औषध बबलू दादाने सांडलं, त्याच्याकडून पावडर सांडली गेली तर ऐश्वर्या वहिनी एवढी हायपर झाली जसे काय ती तिचेच औषध आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही ऐश्वर्या वहिनीचे ही जे औषध घेत होता त्याने आत्तापर्यंत काहीच फरक पडलेला नाही. अहो वर्ष निघून गेले अमृता वहिनी. मी तुम्हाला काय सांगते, बाबांनी तुम्हाला जो काही आशीर्वाद दिला आहे ना तो आठवा. आणि हे जे घडलं आहे ते विठोबाच्याच कृपेने घडलं असं समजा. आणि आत्तापासून मी तुम्हाला सांगते अमृता वहिनी, ही पावडर घेऊ नका, ताबडतोब ही पावडर बंद करा. बघूयात ना आपण काय होतंय ते. अमृताला देखील आता सावलीचं म्हणणं पटलेलं असतं. अमृता म्हणते ठीक आहे सावली, बघते आता मी. आणि अमृताने आता दुधातून ते औषध घेणं बंद केलेलं असतं. इकडे मात्र एक भयानक घटना घडती. ऐश्वर्याने एवढ्या जलद गतीने ती पावडर अरेंज केलेली असते ना, सांगायलाच नको. दुसऱ्याच दिवशी पटकन आता ऐश्वर्या ती पावडर घेऊन येते. पण आता मात्र हुशारीने सावलीने अमृताला ते दूध प्यायला बंदी घातलेली असते. आणि अखेर आता अमृताने बरोबर ते पावडर घातलेलं दूध घेतलेलं नसतं आणि महिना लोटून जातो. आता मात्र इकडे अमृता ही तिला दिवस गेलेले असतात. अमृताचा गर्भ राहिलेला असतो आणि लगेचच अमृताला कोरड्या उलट्या होऊ लागतात. आणि पटकन आता अमृता काम करत असताना उलट्या होऊ लागतात, आतमध्ये पळत जाते. तर ऐश्वर्या ते बघते. ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता ऐश्वर्या म्हणते की अरे हे मी काय बघते, ही अमृता प्रेग्नंट वगैरे की आहे की काय, आणि हिला उलट्या कशा होतात? आता ऐश्वर्या जाम घाबरते आणि पटकन ऐश्वर्या अमृताकडे येत म्हणते की अमृता वहिनी, काय गुड न्यूज आहे की काय, आणि प्रेग्नंट राहिले की काय तुम्ही? अमृता म्हणते की नाही गं ऐश्वर्या, असं काही नाही आहे, माझं ना खाण्यात काहीतरी गेलं आहे आणि ॲसिडिटी झाली असेल. आणि ऐश्वर्याला आनंद होतो. ऐश्वर्या म्हणते की असं आहे का? अमृता म्हणते की अगं वर्षानुवर्ष झाले, आत्तापर्यंत हे झालं नाही आणि आत्ता कसं होणार? ऐश्वर्या म्हणते तेही बरोबर आहे. आता ऐश्वर्या निघून जाते. इकडे मात्र सावली अमृताकडे येते आणि सावलीला ती गुड न्यूज समजताच सावलीला सगळं काही समजून चुकलेलं असतं. सावली म्हणते की अमृता वहिनी, बघितलं का, तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुमच्यात लक्षणं दिसत आहेत. आता अमृता खुश होते. पण हुशार सावली म्हणते की अमृता वहिनी, हे कुणाला सांगू नका. आणि आता कळलं का तुम्हाला खरं कारण हे पावडरचं होतं. अहो ती पावडर कसली तरी आहे. आणि लगेच आता सावली म्हणते की थांबा, आपण ती पावडर चेक
चेक करू. सावली सारंगकडे ती पावडर घेऊन येते आणि आता पटकन सावली सारंगला सगळी हकीकत सांगते. पावडर बंद केली आणि अमृता वहिनीला आता उलट्या सुरू झाल्यात आणि प्रेग्नन्सीची गुड न्यूज आहे. आणि तेव्हा तुम्ही एक काम करा ना, ऐश्वर्या वहिनी ही जी पावडर देत होती ना सारंग सर, ती एकदा डॉक्टरकडून चेक करून आणा ना. म्हणजे ती पावडर कसली देत होतात आत्तापर्यंत अमृता वहिनीला देखील माहिती नाही आहे आणि ऐश्वर्या मॅडमचा तो डॉक्टर देखील त्यांनी आत्तापर्यंत बघितला नाही आहे. सारंगला देखील संशय येतो. पटकन सारंग आता बबलूकडून त्याच्या ओळखीच्या डॉक्टरकडे ती पावडर टेस्टिंगला पाठवतो. ताबडतोब सारंगमुळे ते डॉक्टर त्या पावडरची टेस्टिंग करतात आणि त्यामध्ये गर्भ राहू नये म्हणून खूप डेंजरस हार्मफुल असे घटक असल्याचे सत्य आता डॉक्टरसमोर येऊन पटकन ते रिपोर्ट डॉक्टर आता बबलूला देतात. आणि बबलू ते रिपोर्ट घेऊन जेव्हा सारंगसमोर येतो तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची सरकलेली असते जमीन. आणि ऐश्वर्याने आत्तापर्यंत मेंदळ्यांच्या घरात मूल होऊ नये म्हणून ऐश्वर्या वहिनी आता अमृता वहिनीला ती मूल होऊ नये म्हणून पावडर देत असल्याचे सत्य ताबडतोब आता सारंग इकडे तिलोत्तमाला येऊन सांगतो. तिलोत्तमाला धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा म्हणते की सारंग, अरे मूर्खासारखं काही बडबड करू नकोस, घरातल्या माणसावरती आरोप करतोस. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, आरोप नाही आहे, हे रिपोर्ट बघ. आणि सारंग रिपोर्ट दाखवतो. आणि जेव्हा आता राजपर्यंत बातमी जाती, राज ती रिपोर्ट बघतो. राज ते डोळे लालबुंद झालेले असतात. राज म्हणतो की आता ना ताबडतोब पोलीस येतील आणि एकेकाला त्यांची शिक्षा मिळेल. तिलोत्तमासुद्धा आता लालबुंद होती. आत्तापर्यंत ऐश्वर्या आपल्या घरामध्ये पाळणा हलू नये म्हणून ऐश्वर्या ही अमृताला मूल होऊ नये म्हणून पावडर देत राहिली आणि मेंदळ्यांच्या घरचा पाळणा हल्लाच नाही. मला नक्कीच या ऐश्वर्यामध्ये काहीतरी डाऊट वाटतो. कदाचित ऐश्वर्या प्रेग्नंट होऊ शकत नसेल असंही मला वाटतं. तिलोत्तमा आता ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणते, चल बरं आपल्याला ना एका ठिकाणी जायचं आहे. आणि पटकन तिच्या गाडीतून तिलोत्तमा ऐश्वर्याला डॉक्टरकडे घेऊन जाते. आता तिलोत्तमाने ऐश्वर्याची प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असते आणि त्यामध्ये ऐश्वर्या कधीच प्रेग्नंट राहू शकत नाही हे सत्य समोर आलेलं असतं. जेव्हा आता तिलोत्तमाला समजतं, रागाने पिसाळलेली लालबुंद झालेली तिलोत्तमा अखेर चाबूक घेऊन येते आणि चाबकाखाली ऐश्वर्याची आता धुलाई करून तिलोत्तमाने ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढलेलं असतं. तुझ्यामुळे आजपर्यंत मेंदळ्यांच्या घरचा पाळणा हल्ला नाही. खूप मोठं पाप केलंयस तू ऐश्वर्या आणि तू माणुसकीच्या नात्याला काळीमा फासलाय आणि आत्ताच्या आता तू चालती हो, असे म्हणत आता तिलोत्तमाने केलेली असते ती ऐश्वर्याची हकालपट्टी. आणि हे सगळं सावलीमुळे घडून आलं. आता ते कळताच तिलोत्तमा शाबासकी देत आता सावलीचं कौतुक करते आणि त्या क्षणी सावलीच्या मनाची खरी सुंदरता समोर येऊन, सुंदरता ही रंगात नसते तर सुंदरता ही मनामध्ये असते, हेच विचार आता तिलोत्तमासमोर येतात. आणि त्या क्षणी तिलोत्तमा सावलीचा सून म्हणून स्वीकार करून आता तिलोत्तमाने केलेली असते ती ऐश्वर्या हकालपट्टी. तर कशी वाटली हुशार सावली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.